तर गुड मॉर्निंग गाईस, कशा आहेत तुम्ही? स्वागत आहे तुमच्या आजच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज म्हणजे चाललं आहे फास्ट कारण की जायच्या ऑर्डरवर जाम टाईम झालेला आहे. आणि आज वैभवदाचं लग्न आहे आपल्या, तो थापडोल वाजवतो मंगलमूर्ती बीट्समध्ये. त्याच्या आज लग्न हल्दी आहे, उद्या लग्न आहे. तर आता चाललं आहे तिकडेच वाजवायला चाललं आहेत. भूषणदाने फोन केला सकाळी, तर झोपेतच होतो. फास्ट आंघोळ केली आणि तसंच निघालो. तर आता जातोय, रस्त्यातच आहे, गाडीवर आहे म्हणून जास्त आवाज येणार नाही. आय थिंक सो बॅकग्राऊंड आवाज जास्त येईल, तर तिथे जाऊन शूट करूया आपण. काही जस्ट मीटचा फोन आला होता, त्याला पण घ्यायचं आहे, त्याची पण तयारी झाली. आणि प्रथम पण पोचला इथे. आता जाऊ पहिला मीटला घेऊ घरून आणि मग आपण डायरेक्ट टेकडीपाड्यात जाऊ. अंदे अंडीचं लक्ष नाही, हाक मार जरा. लक्षच नाही अंडीचं, अजून बघितलं नाही. गुड मॉर्निंग. तुम्हाला दाखवत आहे कॅमेरामध्ये. चल कशाला काय रेडी व्हायचं तुला? अजून तुझं लग्न आहे का वैभवचं आहे? बायल्या मग काय करणार? हेवी ड्रायव्हरला द्यायला लागते. चला मी पण रेडी झालाय, त्याला घेऊन जाऊया आणि एक स्पॉट भेटू. आता तो कुठे आहे? आदिवासी आला. हा नाही स्टिकर हात तो भाई आपला कसरालीवरून येते. एका फोन येतो, आयटमच्या घरी असला तरी आयटमला घरी सोडून येतो. तो जाम आवड आहे त्याला, वाजवायची जाम आवड आहे त्याला. आता पण आलाय तो पहिला. कसराली कुठे ते सांग जरा पण. कसराली वैतरणावरून येतो तो. 15 मिनिटात टच, 15 ते 20 मिनिटात. पहिलं टाइम नसते तुला यायला? पहिलं टाइम नसते तुला यायला? पण आयटमच्या घरून किती मिनिटं लागतात साईनाथवरून? यांचं शनी मंदिर, यांचं शनी मंदिर. काय दिसत नाही, लाईट नाही लावलाय. शाला वगैरे सोडून तो वाजवायला येतो. आता 10वी झाली म्हणून सगळ्यांना माहिती. शाला कॉलेज कुठे घेणार आहे? घेऊ कुठेतरी. तुझ्या मैत्रिणी काय बोलतात? मस्त. तुझ्या मैत्रिणी काय बोलतात? मस्त सगळं. याच्या मैत्रिणी काय बोलतात? गोड गोड बोलतात. नवरीचा भाऊ आत्ता उठलाय वाटते. इकडे नवरीचा मांडव. सुजित नवरीचा भाऊ. भूषण प्रॅक्टिस करतो संगीतची. नवरदेव आयटमच्या घरून आलाय. आयटमच्या घरून आलाय साईनाथवरून. संगीत आमची गाडी आहे.
चल ये कल्याण काढूया बेस कोणची ती आपण एक बेस सांग कोणता आहे पटकन पिशवी पटव त्यामुळे सांग गोटे काय घ्या गोट्यावर हा पटकन सगळं तर गाईस केलीचे खांब लावत होते त्या वाजवत होते थोडं. आता नवरीला आम्ही नवरीच्या घरी आता वाजवायला. तर नवरीच्या घरून आता जायचं आम्हाला. तिला मंदिरात जायचं आहे तर मंदिरात घेऊन जाऊ आता. आणि निघालात आम्ही तिकडे निघालात. मी पण आहे. तर आता नवरीला घेऊन जाऊ मंदिरात. आपण जाऊ. गाईस आता आमचं वाजून झालेलं आहे. आता नवरदेवीला हळद लावायचं आहे. नवरीला नवरदेवी काय समजत नाही. नवरदेवी पण नवरीला हळद नवऱ्याची बायको नवरी तिला आता हळद लावायचं आहे. तर आता त्यांच्या ते धानं कुठतील आता तिथपर्यंत आता ते गेल्यात कोणाला तरी घेऊन A1 जोडी आमंत्रण. तर 2-1 आपण एकदम घ्या सांगता आम्हाला आराम आहे. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आणि सगळ्यांची पण आता आगरी खोली सगळ्यांची रीतरिवाज अलग असतात. तर बघत राहा ब्लॉग तुम्हाला समजेलच. बाय बाय.
नवरदेव लसूण साफ करायला बसलाय. काय लसूण साफ करा का? बा आज आज तुमची हल्दी आहे, तुम्हाला कसं वाटतंय? खूप आनंद होत आहे. उद्या बलीचा बकरा बनवला तुम्ही. माझे सपोर्ट आहेत आमची विजय. उद्या तुम्ही बलीचा बकरा बनवलात. त्याची व्हिडिओ गाडी पण बघू शकतात. अशी गाडी कुठे वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये पण भेटणार अशी गाडी. नवरदेव चल. प्रथमचा काका वारलाय तरी पण त्याला एवढी आवड का तो वाजवायला येतो परत. हा बिचाराचा मामा काका मेला तरी आणलाय. आल्या त्याचा पक्का झाला तो गेला रिटर्न. आता परत येतो. काय घेऊन येते तो येताना? हा 2 बिअर घेऊन येतो आपल्याला. मी तर पित नाही, मी भिजेल पिते. भूषणच एकटा पिणार आहे. बेवरा कोण? भूषण बेवरा आहे पक्का. 1 किलो त्याला आमच्या भूषण मास्टरला बोलतो की एकविरीला 200 टीन पाहिजेत. भूषण मास्टर एकविरीला किती टीन पाहिजे तुला? 200? नाही ना, कसं तरी एक दिवसाला मला ते अख्खा ट्रे भेटला तरी चालेल. म्हणजे 24 बिअर पिणार एका दिवसाला. जरा पण लाज नाही, लज्जा नाही. मास्टर असून विचारच नाही करत तो. 24 म्हणजे काय सांगा याच्याबद्दल? काय सांगा तू? मी काय पडते का? उभे पाय पडते का झोपून पाय पडते? एक ऑर्डरला 60 ऑर्डर लागतात ना. एक बॉक्स नाही केला. नवरीचा मांडव आणि इकडे नवऱ्याचा मांडव. भूषण मास्टर, परेश मास्टर आणि सनीचा मांडव. नवरीचा भाऊ छोटा वाजवायला काय समजत. नवरीचा भाऊ समजत. काका गेला रे. काका गेला. काकाला मिठी मारली का नाही? होय प्रथम. पण जो काका हा? काकाला बघितलं का? नाही ते क्रॉप होईल.
पण तरी पाहिजे ट्रम्पेट वाला 2-3 3 ट्रम्पेट वाले अख्खा एकदम आपल्याकडे. नुसते दगड चाले करतो. डोक्याने वाजव ना डोक्याने. अरे वाजव ना डोक्याने. बॅटरी खपलं नाही खपणार.
बडवा दारू पितो आहे सवडा. ही तर काही आम्ही वर्मा वगैरे वाजवली आणि वाजून झाल्यानंतर आम्ही पार्टीला बसलेले. तर पार्टीला बसून मग आता जस्ट निघालो घरी यायला. आता 11 वाजून गेलेले आहेत. आता जातो घरी आणि परत ब्लॉग पण एडिट करायचा आजचा. आणि आज खूप थकवलं, म्हणजे आज अख्खा टाईम वाजवत होतं मग मला काय जास्त शूट करायला भेटलं नाही. तर थोडं निघालो आणि तुम्ही बोलता की बँजोवाले डीजेवाले वाजवतात पोरं. हे बघा ही आमची कला आहे. हातावर फोड आलं आहे हे बघा, या हातावर ही आमची कला आहे असली. सगळीच पोरं वाया जात नाही. लिमिट असते, एक लिमिट क्रॉस नाही असते करायची. तर ते सगळं जाऊ द्या. उद्या वैभवदाकडे वाजवायचं आहे, म्हणजे उद्या लग्न आहे त्यांचं, पण वैभवदाचं सकाळी उद्या हळद लावायचं आहे आणि दुपारचं त्याचं लग्न आहे. तर तिकडे वाजून मग नंतर संध्याकाळी परत लाईव्ह आहे त्यांच्याकडेच. लाईव्हला मुलं येतील. आम्ही नावल वगैरे पोचून मग नंतर आमचे एखादे बंद होईल. आमचं काय कन्फर्म नाही अजून. उद्याच्या ब्लॉग मग कंटिन्यू बघा आणि ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. सपोर्ट करा. जे नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा आणि जे जुने आहेत त्यांनी चॅनल प्लीज शेअर करा, जसं की आपले फॅमिली वाढेल. तर नक्की आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा विसरू नका. तर गाईज बाय बाय, गुड नाईट.